हे आमचं क्रोसेंट आहे, क्रोसेंट. जाशील का वापस पुण्याला? ए काय पिझ्झा पिझ्झा त्याच्यावर टॉपिंग्स आहे का? हे काय? फ्रेंच फ्राईज. ओके, तर नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहेत तुम्ही सगळे? तर मंडळी, आज मी जातोय आमच्या पप्पाशी सोबत पंचकर्म करायला आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये. सो मी कधी गेलो नाहीये, कधी पंचकर्म केलं नाही. त्याची प्रोसिजर लय मोठी आहे. आमचे पप्पा जातात, रेग्युलरिटीमध्ये जातात. जरा मी पण म्हणलं मला पण जरा माझ्या काय बॉडीमध्ये टॉक्सिन्स काढायचे आहेत. पप्पा बोलले चल, बोलले बघूयात. सो आता आम्ही डायरेक्ट आयुर्वेदिक हॉस्पिटलला निघतो आणि ब्लॉग पण आपण तसाच सुरू करूयात. ओके, सो स्टे ट्यून मंडळी, चालू करूयात आजचा ब्लॉग. आलोय आता हॉस्पिटलला. 9 वाजता आहे टायमिंग. अजून 20 मिनिटं बाकी आहेत. अजून अर्धा तास बाकी आहे. आम्ही 8:30 वाजता आलोय. 9 वाजता चालू होते. टायमिंग 9 ते 12:30 आणि दुपारी 3 ते 4:30. आपण औषध गोळ्या घेतलेत. यार मला पंचकर्म करायचा होता, पण मला रिकमेंडच केले नाही. मला त्याने गोळ्या औषध दिले की आधी तुम्ही 5-6 दिवस ते करा, आठवड्यानंतर मग आपण बघूयात नेमकं काय रिझल्ट येईल. पप्पाला पंचकर्म सांगितलंय. चला फायनली घेतल्यात गोळ्या आणि भारी म्हणजे मंडळी फक्त 5 रुपये एंट्री आणि गोळ्या औषध तर मोफतच दिलेत. मला वाटलं गोळ्या औषधचे तर पैसे घेतील, गोळ्या औषध पण फ्री दिलेत. बरं आहे यार. ते म्हणले की तुम्हाला ते मसाज करू म्हणले थोडी इथं. लाईट नाही ना? लाईट नाही. मग आता मग ते मसाज केल्यावर शेक द्यावं लागतं की ती वापस तयार व्हायला लागली. ते म्हटलं की लाईट आल्यावर खराब. गर्दी आहे का? A few moments later. ओके, तर मंडळी आपण आता निघूयात. प्रॉब्लेम आता असा झालाय की लाईटच नाहीये. आता डायरेक्ट त्याने सांगितले 11:30 वाजता लाईट येईल. म्हणजे अजून 1.5-2 तास आहे. 2 तास काही थांबणं होणार नाहीये. आणि गर्दी पण इतकी वाढली आहे त्या पंचकर्माच्या इथं. तर त्याला पप्पा लाईनमध्ये जरी थांबले तरी पण अजून 1-1.5 तास लागेल. सो काय औषध आहेत ते औषध आपण घेऊयात आणि निघूयात. आता मला तर डायरेक्ट 8-9 दिवसानंतर यायला सांगितलंय. मग आपण आठवड्यानंतरच चक्कर मारू पुन्हा एकदा. पण मस्त आहे यार, बाय द वे छान आहे हॉस्पिटल. म्हणजे फक्त 5 रुपयेच एंट्री फी घेतली, पुन्हा नंतर मोफत मेडिसिन्स दिलेत. आपण आलोय आता घरी. जेवणाच्या अगोदरची गोळी खाऊ, जेवण करू, रेस्ट करू आणि आता एडिटिंगला पण बसायचं. भाई एडिटिंग राहिली मला करायची. मस्त जेवण झाले. आपण मग मस्त सोडून येऊ आणि चल जेवण कर पिलो. चल गाड पाणी त्याच्यावर टाकून आणायचं. दुपारून यायला लागलं ना त्यावेळेस आताच देतो ना. पेमेंट कुठं करू? पैसे कुठं टाकू? ऑनलाईन आहेत. बरं थांबा. म्हटलं होतं ना तुला, दुपारून आतून द्यायचं ना. राहू दे दरी. हातात आणलं. चल येऊ का? ओके, तर मंडळी आपण आलो आता घरी. पिल्लू शेट आलाय. जरा मी लवकरात लवकर जरा फ्रेश होतो, चेंज करतो. आपल्याला जरा बाहेर जायचं आहे. आता काय खाल्लं पण नाही. आमच्या पिल्लूला मंडळी जरा बाहेर काहीतरी निलंगा राईस, पप असल्या गोष्टी खाऊ वाटायच्यात. आता मी घरी सांगत नाही तर मलाच बडबड करतील. सो मी लवकरात लवकर फ्रेश होतो, चेंज करतो आणि निघूयात आपण. ओके चलो. मस्त झालो आहे आपण आता फ्रेश. लय दिवसानंतर आज निलंगा राईस खाणार आहे. त्या पुण्यामध्ये निलंगा राईसच भेटत नाही. काय बोलावं, निलंगा राईस इतका आवडतं ना मला.
पण भेटत नाही पुण्याला. जिथं पण मी निलंगा राईस खाल्लाय बाई, तिथं निलंगा राईसची जी टेस्ट आहे ना, म्हणजे जसं हिथं भेटतं ना धाराशिवमध्ये निलंगा राईस, तसं तिकडं भेटतच नाही. मी सगळीकडे जाऊन आलोय. आज खाणार आहे भाई, आज काय सोडणार नाही. आज निलंगा राईस, पुन्हा नंतर जे जे काय काय गोष्टी मला खायला भेटल्या नाही ते आपण खाऊत. पिलो आलाय खाली, सो आपण जाऊयात आता आणि निघूत. ओके चलो. घास निलंगा राईसचा जी चव इथं भेटते ना निलंगा राईसची, ती नाही भेटत यार. पुण्यामध्ये मी 5-6 ठिकाणी जाऊन निलंगा राईस खाल्लाय, पण ही बेस्ट आहे. निलंगा राईस फायनली खाऊन झालाय. आता आम्ही खाणार आहे अंडा पफ. हा भाई, पुण्याला निलंगा राईस आहे, पण पफचं जर सांगायचं जर म्हणलं मंडळी तर अंडा पफ हा शब्द पुण्यामध्ये नाही कुठं. व्हेज पफ आहे, चिकन पफ आहे, पण अंडा पफ नाही. 2 अंडा पफ भाई. आपल्या इकडचा अंडा पफ म्हणजे एक नंबर आहे. असा अंडा पफ नाही भेटत. हे आमचं क्रोसेंट आहे, क्रोसेंट. बारिशारी जाशील का वापस पुण्याला? गरम हो. हा किती सांगितलं? पाचच घ्या, खायच ना बाबूला. थंडीत गरम गरम गुलाबजामुन. गुलाबजामुनचा जेव्हा व्लॉग बनवला होता का, त्याच्यानंतर आज खातो गुलाबजामुन. Later that same evening. काय अंशू भिजून आली बाळा. चल 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 चेंज कर, जा थंडी वाजल. जा 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 मम्माकडे जा. मी पुसतो. पुसलंय का? जा. कुठं लागला पाऊस का चालूच होता? तिकडच्या साईडलाच आहे पाऊस. हे काय काय? हे पिझ्झा. ह्याच्यावर टॉपिंग्स आहे का? हे तिखट आहे का? बर. हे काय? फ्रेंच फ्राईज. आणि हे फ्रुट्स. आणि हे फ्रुट्सच आहे, ग्रेप्स. आणि हे ज्यूस. ओ ज्यूस. हे काय आहे? हे लिंबू आणि ही स्ट्रॉ आहे वाटतं, आहे ना? हा, एवढं सगळं खायला? हा हा. जॅक, पिल्लू, जॅक, ये 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 ये. दर पिल्लू. हा, जेवण करा. चला मंडळीने आता जेवण करून घेतो मस्त. हो मंडळी आपले फेवरेट. अंशू स्कूलला गेलते का आज? गेलते मी. काय काय शिकवलं आज? ABCD आपली. टक टक टक. काय बघाली? फनी व्हिडिओ. हां. चला आता झोपा. हां का तसं नको ना पिलू, उशीर झाला ना आता. झोपा आता. तुला झोप कसं येणार स्वतः? उशीर झाला पिलू. हां मी थकलो ना पिलू. आता मी बाहेर जाऊन आलो आता. मला लई झोप लागली. गुड नाईट. अंधार बघितली की गुड नाईट. आजचा ब्लॉग आपण आता इथंच एंड करूयात. तुम्ही मला सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून टाका. ओके, भेटूयात आपण असं एक चांगल्याशा पुढच्या ब्लॉगमध्ये. आता